खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका. खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना. बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं अख्खं. पण पाऊस आहे, पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये. आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं. मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं. परंतु आता काही स्क्रीनवरती आठवा. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या. आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागले, इकडे लागले, इकडे लागलेत. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. आता काय वाटतं, काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का, कोणी जास्ती हसलं का, कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना. खरं तर आजचा हा मेळावा, मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. ठरलं ना आपलं, सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा. बसा, शांत बसा. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही
शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या, एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या. म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय, त्रिभाषा सूत्र. कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही, तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. कुठे आहे त्रिभाषा सूत्र? मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? विनाकारण आणलेला विषय होता. मी त्याशी त्या भुसेंना सांगितलं, म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहेत? खरं तर आणली पाहिजे. गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत, ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, यांना राज्यांचा विकास नाही करता आला. जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? 5वी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत पोरगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत, भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, अजून कुठचीही असेल. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. आणि या भाषेचं नवीन कुठून आणलं? त्याशी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष, 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली गुजरातवरती, मध्य प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोकपर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य, आम्ही लादली.
अरे हिंदी भाषा आहे, 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचंय नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण, वेगळ्या ठिकाणी. म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? अहो कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली. मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? ह्यांना मराठीचा पुळका कसा, हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात. बरं, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी. दक्षिण भारतामध्ये बघा, तामिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. कोण विचारते तर ना, तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात? उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन, काय प्रॉब्लेम आहे? मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये, मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे. दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला, कनिमोझी प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, उदयनिधी म्हणजे करुणानिधींचा नातू डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते, शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं. पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री, शिक्षण सेंट ॲन. नारा लोकेश NTRचा नातू, चंद्रबाबूंचा मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल. कमल हसन सांथोम हायस्कूल. अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल. अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम. AR रहमान
आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास कृष्णगिरी हायस्कूल. परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो. एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये AR रहमान व्यासपीठावरती उभे, काहीतरी कार्यक्रम होता. त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या. अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं, बोलला हिंदी, आणि व्यासपीठावरनं खाली उतरला. तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो, तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मीडियम मध्ये शिकले, इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे, पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली. म्हणे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते. कुठची एक भाषा? आजपर्यंत काय वाकडं झालं? म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या, आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत, मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो. मद्रास रेजिमेंट आहे, राजपुताना रायफल्स आहे, राजपूत रेजिमेंट आहे, डोगरा रेजिमेंट आहे, सीख रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, पॅराशूट रेजिमेंट आहे, पंजाब रेजिमेंट आहे, ग्रेनेडियर्स आहेत, सीख लाईट इन्फंट्री आहे, मराठा लाईट इन्फंट्री आहे, गढवाल रायफल्स आहे, कुमाऊ रेजिमेंट आहे, आसाम रेजिमेंट आहे, बिहार रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, जम्मू काश्मीर रायफल्स आहे, जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे, नागा रेजिमेंट आहे, गोरखा रायफल्स आहे, गोरखा रायफल्स आहे, त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे, अरुणाचल स्काउट्स आहे, सिक्कीम स्काउट्स आहे. इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना. भाषेचा प्रश्न येतो कुठे? या देशामध्ये जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना, की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून. मग या सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही? कशासाठी सुरू केल्यात? काय याच्या मागचं राजकारण? आत्ता सांगून ठेवतो. आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. टाळ्या वाजू नका. मी काय सांगतोय नीट ऐका. याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार. मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत. हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. आता हे सुरू केलं. काल कोणाच्या ते व्यापाराच्या कानफडीत मारली मीरा भाईंदरला. त्याच्या काय इथे लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये, मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये, हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? एवढे व्यापारी आहेत. अजून तर काहीच केलेलं नाही. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू देत. पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये. अनेक लोक आहेत, अनेक गुजराती लोक आहेत, माझ्या अनेक परिचयाचे आहेत, माझे एक मित्र आहेत,
नयन शहा म्हणून, त्याला मी गुजराठी म्हणतो. तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच, विनोदाचंही अंग आहे. आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू, आमच्यासाठी ते बाळकडूच होतं. मी मागे एक प्रसंग सांगितला होता, आज मुद्दा म्हणतो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो. लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे, पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही. आणि तो 1999 सालचा आहे. त्या 1999 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती. पवार साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. वेगवेगळे लढले होते. आणि मग सगळ्या त्या वादामध्ये, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना. दिवसामागून दिवस चाललेत, परंतु काही होईना. एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो होतो, दुपारची वेळ होती. अचानक 2 गाड्या लागल्या. साधारण 4 वगैरे वाजले असते. ते जरा वेळेला नाव विसरतो, पुण्याचं कोणतो जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले, राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे. म्हटलं आत्ता ते भेटणार नाही. म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे. नाही म्हणे अर्जंट आहे. म्हटलं नाही भेटणार. म्हटलं मी तुम्हाला सांगतो. म्हटलं काय विषय काय. म्हटलं मी बोलायचं काम करतो. म्हटलं काय विषय काय. आणि त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा विषय झालेला आहे. म्हटलं अच्छा, अरे वा. म्हटलं काय झालं. सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं. ठीक आहे. मी वर गेलो. रूममध्ये काळोख, शांतता. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हाक मारली. म्हटलं हे काका गाढ झोपले होते. म्हटलं काका उठ. ए काका उठ. बघितलं माझ्याकडे. काय रे. म्हटलं नाही ती सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आली आहेत. म्हटलं बरं मग. नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे म्हणून. म्हटलं बघ ते मला काय झालं. ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून. असं माझ्याकडे बघितलं त्यांनी. त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार वरती झाले असतील, तो मराठीसाठी तडजोड करेल काय. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. जाट लोकांना भडकवलं, जाट लोक एकत्र झाले, त्यानं वेगळं केलं आणि जाटेतर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली. महाराष्ट्रामध्ये तेच केलं. मराठ्यानं उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला. बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत, तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील. झाले एकत्र. मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले. आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या.
नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात? बस झालं, आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे. एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात. मी पेपरमध्ये बघितलं, काल बघितलं, आज बघितलं. आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत. काय तो मोठा पट्टा घातलाय, स्टार ऑफ घाना. कुठे आला घाना देश? इकडे घाण आणि तिकडे घाना, स्टार ऑफ घाना. पण एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय. त्याला बैल सुद्धा तर पोचत नाही, बैल मिळत नाही, म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय. मग एका बाजूला हा शेतकरी, त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे, आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना. लाज वाटली पाहिजे, लाज, खरोखर लाज वाटली पाहिजे. आणि आजच पेपरमध्ये बातमी आले, 2 बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं पोर्टल आता बंद, नव्याने नोंदणी होणार नाही. बसा बोंबलत आता. आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार. आणि ही यांची जी काही खेळी आहे, आपापसात भांडवायचं. मी एक साधी गोष्ट केली होती. जितेंद्र, तुम्हाला माहिती असेल, आपण तिकडे चौपाटीला, जिकडे बिर्ला मातोश्री का बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे, मराठी रंगभूमीचं दालन, मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन, त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राज्यात सगळं झालं. आराखडा मंजूर केला मी. आणि 2-3 महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला. ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात. हा मराठीचा तुमचा अभिमान? मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं. माझ्या सोबत अजित पवार होते, उपमुख्यमंत्री. कुठे गेलं मराठी भाषा भवन? कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन? का तुम्ही आमची मराठी मारतात? का तुम्ही आमच्यावरती सक्ती करता आहात? अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत, पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकंवर नाही काढणार, पुन्हा डोकंवर काढणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत. पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील, कारण त्यांचा धंदाच तो आहे. एकतर कुठे, मी नेहमी सांगतो, कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलू नका. येतील मस्त श्रीखंड, बासुंदी, पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. बरं, एवढं केलं तरी बरं, नाही तर त्या पोरीलाच पळून घेऊन जातील. कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये. कोणत्याही लढ्यामध्ये कधीही भाजपा नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि 57ची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला. हे जनसंघ, तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ, यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा. आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं. या सगळं विकून टाका, सगळा सत्यानाश करून टाका. अरे, आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत. अख्खी मुंबई कोणाच्या घशात घालतायत? कोणाच्या? बघत बसायचं सगळं. म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी. कोणाची जागा, कोणी रक्त सांडलं, कोणी रक्त सांडलं, कोणी ते हुतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे. अरे, त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं, पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू
तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटलं पाहिजे. म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे. ठीक आहे, असतील, होते मत, पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? मारुती स्तोत्र आहे ना, भीमरूपी महारुद्रा. आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये, पण भेटल्या म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी. हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची. म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून, झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात, उठेगा नाही साला. कुछ भी बोलो, उठेगाही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट. डोळे उघडलेत, पण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका. देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात. मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो. हिंमत आहे त्याची? एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत, कोणावरही आरोप करतायत, तमाशे करतायत. अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला, राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकतील तिथली लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये जाऊन बघा. मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली, बरं कोणाशी भांडतो आम्ही? इथे सुद्धा काही अमराठी आले असतील, जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत. पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय. मग हे गुण्या गोविंदाने नांदले, एकत्र राहिले तर आपली पोळी कशी भाजली जाईल? म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात. हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले. तुम्ही वाटेल ते करा, पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय की यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असू, जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती, तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून, अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. का नाही यायचं? ज्या राज्यामध्ये राहता, ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात, ज्या आईच्या पोटी जन्म घेतलात, तिचे उघड उघड जर का हे धिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू, तर असं षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, दगडांचा आहे, पण यांच्यासारखं धोंड्यांचा नाहीये.
ही आपण आता एक शपथ घेतली पाहिजे. घेताय तुम्ही? घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम. मी राजला परवा फोन केला, अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळेजण विचारतात आज कसं येऊ. हा प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही, पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय. मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि शेवटी एक आवाहन करतो, हे सगळ्या मराठी माणसांना आणि मराठी प्रेमींना आहे, तुटू नका फुटू